नमस्कार. आज आपण जरा मराठी साहित्याच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. म्हणजे ते पहिले शब्द कोणते होते, पहिली कविता कोणी लिहिली आणि तो पहिला ग्रंथ तो नेमका कसा होता. चला तर हा सगळा शोध घेऊया आणि पाहूया की आपल्या मराठी भाषेला तिचं पहिलं साहित्यिक रूप कसं मिळालं. हा प्रश्न खरंच खूप इंटरेस्टिंग आहे नाही का? म्हणजे एखाद्या साहित्याची सुरुवात होते कुठून? एखाद्या मोठ्या महाकाव्यातून की लोकांच्या ओठांवर असलेल्या एखाद्या साध्या गाण्यातून? खरं तर याचं उत्तर शोधणं म्हणजे इतिहासाच्या पानांमध्ये डोकावून एखाद्या डिटेक्टिव्हसारखं पुरावे गोळा करण्यासारखं आहे. आणि मराठी भाषेच्या बाबतीत आपल्याला सर्वात जुना आणि ठोस पुरावा सापडतो तो एखाद्या जुन्या हस्तलिखितात नाही, तर चक्क एका दगडावर कोरलेला. ही गोष्ट आहे 10व्या शतकातल्या एका शिलालेखाची. चला तर मग आपल्या कथेच्या पहिल्या भागात जाऊया. इथे आपण बोलणार आहोत त्या शिलालेखांवर सापडलेल्या मराठीच्या पहिल्या पुराव्यांबद्दल. आणि इथे एक आश्चर्याची गोष्ट आहे. मराठीतलं सगळ्यात जुनं मानलं जाणारं हे वाक्य ते आजच्या महाराष्ट्रात नाही, तर चक्क खूप दूर कर्नाटकातल्या श्रवणबेळगोळ इथे सापडलंय. विचार करा, इसवी सन 983 म्हणजे आजपासून 1000 वर्षांपेक्षाही जास्त काळ लोटलाय. तेव्हा हे वाक्य एका मूर्तीच्या पायथ्याशी कोरलं गेलं. आणि त्याचा अर्थ काय, तर श्री चामुंडरायांनी हे करून घेतले. आता हे वाक्य मराठीच्या अस्तित्वाचा एक महत्वाचा पुरावा नक्कीच आहे, यात शंकाच नाही. पण आपल्याला शोध आहे पहिल्या संपूर्ण साहित्यिक कृतीचा, पहिल्या ग्रंथाचा. मग प्रश्न उरतो, मराठीतलं पहिलं पुस्तक कोणी लिहिलं? आणि हाच शोध आपल्याला आपल्या गोष्टीतल्या पहिल्या महत्वाच्या व्यक्तीकडे घेऊन जातो, ज्यांना मराठीतला पहिला ग्रंथ लिहिण्याचं श्रेय दिलं जातं. त्या काळात जेव्हा सगळं ज्ञान आणि तत्वज्ञान प्रामुख्याने संस्कृत भाषेतच बंदिस्त होतं, तेव्हा एका व्यक्तीने हे ज्ञान सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्याच भाषेत म्हणजे आपल्या मराठीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यांचं नाव होतं मुकुंदराज. मराठी साहित्याच्या इतिहासातलं एक खूप मोठं आणि आदरणीय नाव. साधारणपणे इसवी सन 1990च्या आसपास मुकुंदराजांनी विवेक सिंधू हा ग्रंथ रचला. आणि हाच तो ग्रंथ आहे जो मराठीतला आद्य ग्रंथ म्हणून ओळखला जातो. बरं, मग ह्या ग्रंथात असं नेमकं आहे तरी काय जे त्याला इतकं महत्वाचं बनवतं? चला जरा आज डोकावून पाहूया. नावावरूनच कल्पना येते नाही का? विवेक म्हणजे काय, बरोबर काय चूक हे ओळखण्याची बुद्धी. आणि सिंधू म्हणजे सागर. नावाप्रमाणेच हा ग्रंथ म्हणजे ज्ञानाचा एक अथांग महासागर आहे. आणि यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय माहितीये? मुकुंदराजांनी फक्त तत्वज्ञान सोपं करून नाही सांगितलं, तर त्यांनी एक प्रकारे मोठी सामाजिक क्रांतीच केली. विचार करा, त्या काळात अद्वैत वेदांतासारखं मोठं गहन ज्ञान फक्त आणि फक्त संस्कृत जाणणाऱ्या विद्वानांपुरतं मर्यादित होतं. आणि हेच ज्ञान त्यांनी सर्वसामान्यांच्या भाषेत आपल्या मराठीत आणलं. हे म्हणजे ज्ञानाचे दरवाजे सगळ्यांसाठी उघडण्यासारखं होतं. त्या काळात हा किती धाडशी आणि क्रांतिकारी विचार असेल नाही का? विवेक सिंधूमधली ही एक खूप प्रसिद्ध ओवी आहे. याचा अर्थ काय, तर भक्ती, ज्ञान आणि वैराग्य हे सगळं केवळ ऐकण्याने म्हणजे गुरूंकडून ज्ञान मिळवल्यानेच लाभणारं सौभाग्य आहे. इथे फक्त पुस्तकं वाचण्यापेक्षा गुरूंच्या मार्गदर्शनाचं महत्त्व किती जास्त आहे हे त्यांनी सांगितलं आहे. पण साहित्य म्हणजे केवळ कोरडं तत्वज्ञान नसतं, त्याला भावनांची, संगीताची जोड लागते. जिथे मुकुंदराजांनी ज्ञानाचा एक भक्कम पाया रचला, त्याच काळात मराठी साहित्याचा दुसरा एक खूप गोड आणि रसाळ प्रवाह वाहत होता. तो होता गीतात्मक आणि भक्तिपूर्ण. आणि या प्रवाहाचं प्रतिनिधित्व करत होत्या मराठीतल्या पहिल्या ज्ञात कवयित्री. तर आता आपण आपल्या गोष्टीतल्या दुसरा महत्वाच्या व्यक्तीकडे वळूया, महदाइसा, ज्यांना मराठीतल्या आद्य कवयित्री म्हणून ओळखलं जातं. महदाइसा, ज्यांना महदंबा असंही म्हणतात, त्या महानुभाव पंथाच्या अनुयायी होत्या. त्यांचा काळ होता साधारणपणे 13व्या शतकातला. विचार करा, त्या काळात एक स्त्री असूनही त्यांनी साहित्यामध्ये किती मोलाची भर घातली असेल. महादाइसा यांची सगळ्यात प्रसिद्ध रचना कोणती, तर ती म्हणजे धवळे. चला आता त्यावरच लक्ष केंद्रित करूया, कारण ती रचना आजही तितकीच रसाळ वाटते. त्यांनी रचले धवळे. आता धवळे म्हणजे काय, तर लग्नाच्या वेळी गायची गाणी. पण ही काही साधीसुधी गाणी नव्हती, तर ही होती भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांच्या स्वयंवरावर, त्यांच्या विवाहावर आधारित असलेली भक्तिगीतं. आहाहा, किती सुंदर सुरुवात आहे बघा.
सर्वेश्वराचे चरण मी माझ्या मस्तकी धारण करते आणि मग गोविंदाचे गुणगान करणारे धवळे गाईन. ह्या एकाच ओवीतून त्यांची भक्ती आणि त्यांच्या काव्याची नम्रता किती छान दिसून येते. आणि गंमत म्हणजे हे धवळे केवळ एक काव्य म्हणून राहिले नाहीत, तर ते लोकांच्या जगण्याचा एक महत्त्वाचा भाग बनले. लग्नविधींच्या वेळी ही गाणी गायली जात असत. म्हणजे एका धार्मिक विधीला भक्तीची आणि लोकसंगीताची किती सुंदर जोड मिळाली असेल याची कल्पना करा. तर मग आता या दोन्ही महान व्यक्तिमत्वांच्या योगदानाचा आपण एक आढावा घेऊया, ज्यांनी खऱ्या अर्थाने मराठी साहित्याचा पाया रचला. ही टाईमलाईन बघितल्यावर एक स्पष्ट चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. 10व्या शतकातल्या एका वाक्यापासून सुरू झालेला हा प्रवास 13व्या शतकात तत्त्वज्ञान आणि काव्यांपर्यंत कसा पोचला, हे मराठी भाषेच्या विकासाचे टप्पे आपल्याला दाखवतात. तर यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मुकुंदराज आणि महदाइसा हे दोघंही मराठी साहित्याचे दोन भक्कम आधारस्तंभ आहेत. मुकुंदराजांनी साहित्याला ज्ञानाचं, तत्त्वज्ञानाचं बळ दिलं, तर महदाइसा यांनी त्याला भक्ती, प्रेम आणि संगीताने सजवलं. आणि शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न. जसे मुकुंदराज आणि महदाइसा यांचे शब्द आज 800 वर्षांनंतरही आपल्या सोबत आहेत, तसंच आपल्या आजच्या काळात तयार होणाऱ्या कोणत्या गोष्टी, कोणत्या कथा, कोणते विचार भविष्यातही असेच स्मरणात राहतील? विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?